स्टँडर्ड 10th इंग्लिश मीडियम विषय मराठी सोडवलेली 80 मार्काची उत्तरपत्रिका आन्सर पेपर। कशा प्रकारे आपल्याला 80 मार्काचा पेपर सोडवायचा आहे हे आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी बोर्डाची जी आन्सर पेपर असतो तो अशा प्रकारे आन्सर पेपर असतो आणि आपल्याला फ्रंट पेज पहिलं पूर्ण भरायचं आहे। सुरुवातीला आपल्याला सेंटर नंबर लिहायचा असतो। जो काही सेंटर नंबर आपला असेल आपल्या हॉल तिकीटवरती असतो तो नंबर आपल्याला पहिल्यांदा लिहायचा आहे। त्यानंतर आपल्याला सीट नंबर आपल्याला दिलेला असतो, जो नंबर आहे तो आपल्याला नंबर लिहायचा आहे फिंगर्समध्ये आणि वर्ड्समध्ये दोन्ही पण। आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले सिग्नेचर करायचे असते। त्याच्या बरोबर खाली त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सब्जेक्ट लिहिलेला आहे, जसं मराठीला मराठी सब्जेक्ट। इथे पेपर नंबर येत नाही आहे आणि त्या दिवशी असणारी डेट जी आहे ही डेट आपल्याला टाकायची आहे। लँग्वेज ऑफ आन्सर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वच विषयासाठी लँग्वेज ऑफ आन्सर इंग्लिशच लिहिणं अपेक्षित आहे। हा आपला मुख्य पेज आहे। त्यानंतर आता आपण पाहणार आहोत की ही उत्तरपत्रिका कशी सोडवायला पाहिजे। एक्झामिनरच्या पुढे आपली उत्तरपत्रिका कशी क्लीन जायला हवं, व्यवस्थित जायला हवं, जे खडाखोड नाही आहे, त्यांना दिसणार नाही आन्सर, असं एकदम छोटं नाही आहे, खूप मोठं नाही आहे काढायचं। आपल्याला मध्यम स्वरूपाची आपली हँडरायटिंग असायला पाहिजे। कुठेही त्या ठिकाणी खूप कमीत कमी जागेत कसं बसेल हे न पाहता जो दिलेला पेपर आहे तो पेपर आपल्याला व्यवस्थित लिहायचा आहे। पाहणार आहोत आता आपण बघा। विभाग 1 जो गद्य विभाग आहे तिथे 3 पॅसेज दिलेले असतात, 2 सीन पॅसेज आणि 1 अनसीन पॅसेज असा आहे। आता त्यातला अ जो आहे पहिला पॅसेज, पहिला कारणे शोधा क्वेश्चन दिलेला आहे। एक कारण लिहिलं, एक लाईन रिकामी सोडली, दुसरं कारण लिहिलं, दुसरी लाईन रिकामी सोडली। त्यानंतर आता आपल्याला त्यातला 2 नंबर लिहायचा आहे 2। आपण पहिले एक लाईन रिकामी सोडून मध्यंतरी दुसरी लाईन ओढलेली आहे पेनने, पेन्सिलचा उपयोग करायचा नाही। त्यानंतर एक लाईन रिकामी सोडून आपण 2 नंबर टाकलेला आहे आणि आपल्याला दुसरी कृती लिहायची आहे। आता ही कृती आपल्याला बॉक्समध्ये सांगितलेली आहे, चौकटीमध्ये सांगितलेलं आहे। तर हे करत असताना चौकटीला कुठेही मात्रा वेलांटीचा स्पर्श होणार नाही किंवा चौकटीच्या बाहेर जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। चौकटीच्या बाहेर जर मात्रा किंवा वेलांटी जात असेल तर आपला अर्धा मार्क कट होतो, हे लक्षात ठेवा। त्यामुळे चौकटीच्या बाहेर कुठेही जाऊ देऊ नका आणि या सर्व बॉक्स पेननेच तयार करायचे आहेत, पेन्सिलचा उपयोग आपल्याला करायचा नाही। स्केलच्या मदतीने हे बॉक्स तयार करा। आता तिथे तिसरा प्रश्न असतो, स्वमताचा प्रश्न असतो। तिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं मत मांडायचं असतं आणि स्वमताच्या प्रश्नाचं उत्तर आन्सर साधारण एवढं असायला पाहिजे। तुम्हाला तो 3 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि 3 मार्काला साधारण एवढं तरी आन्सर अपेक्षित असतं। त्यानंतर दुसरा आहे पॅसेज ब। ब जो ब आहे तो बच त्या ठिकाणी आपल्याला दुसराही पॅसेज तशाच प्रकारे सोडवायचा आहे। म्हणजे इथे दिलेले आहेत पहा, चौकटी पूर्ण करा, बरोबर
चौकटीमध्येच ते आन्सर लिहिलेलं आहे, म्हणजे बॉक्समध्येच आन्सर लिहिलेलं आहे बरोबर. इथे ती लाईन पूर्ण करायची असते, त्या लाईनच्या पुढे आन्सर लिहायचं असतं, म्हणून आपल्याला तो प्रश्नही लिहिणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. ते झाल्यानंतर एक लाईन रिकामी सोडा, दुसऱ्या ठिकाणी एक लाईन ओढा पेनने, आणि त्यानंतर पुढचं आन्सर जे विचारलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे जी कृती तुम्हाला करायला सांगितलेली आहे ती कृती तुम्हाला करायची आहे. तिथेही बॉक्स आहे, तिथेही बॉक्सच्या बाहेर मात्रा वेलांटी गेलेली नाही आहे, आणि तुम्हालाही तसंच त्या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे. तिथेच त्या ठिकाणी पुढे बरोबर त्या ठिकाणी पुढे सेंटेन्स जोडायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या डॅश आहे, ते डॅश आपल्याला पूर्ण करायचे. कट्ट्यावर आलो, तर कट्ट्यावर आलो हा शब्द आपण जोडलेला आहे, म्हणून त्या शब्दाला पेनने अंडरलाईन करायचे आहे. म्हणजे ते वाक्य पूर्ण झालेलं आहे, आणि जे शब्द आपण जोडलेले आहेत त्या शब्दाला पेनने अंडरलाईन करायचे, पेन्सिलचा उपयोग नाही. त्यानंतर पुढे स्वमताचा प्रश्न आहे, तोही साधारण तेवढा लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला आहे प्रश्न विचारला जातो पुढचा, जो तिसरा आहे क अनसीन पॅसेज विचारला जातो. हा अनसीन पॅसेजचा आन्सर आपल्याला 4 मार्कासाठी प्रश्न विचारतो, तर साधारण त्याच्याही कृती अशा सोडवायच्या असतात. बॉक्समध्ये दिलेलं असेल तर हे बॉक्समध्ये व्यवस्थित आपल्याला मांडायचं आहे, लिहायचं आहे. तिथे कुठेही घाई गडबड करू नका. लेफ्ट साईडला बघा, सुरुवातीला 2 लाईन आहेत आणि त्यानंतर एक लाईन ओढलेली आहे. म्हणजे इथे क नंबर टाकला, इथे बरोबर त्याच्या बाजूला 1 टाकला, आणि बरोबर त्याच्या पुढे रोमन लिपीमध्ये 1 नंबर टाकला. मग इथे टिक मार्क असे केल्याबरोबर इथे व्यवस्थित मार्क द्यायला एक्झामिनरला होतात. मग एक्झामिनरजवळ आपला पेपर असा सुटसुटीत असला पाहिजे. कुठेही त्या ठिकाणी कमीत कमी शब्द बसवलेला आहे आणि पहिल्याचा आन्सर आहे का दुसऱ्याचा आन्सर आहे हे शोधावं लागेल असं न लिहिता असं व्यवस्थित असायला पाहिजे. राईट साईडला सुद्धा एक लाईन ओढलेली आहे, परंतु अगदी छोटी लाईन ओढलेली आहे, तेवढीच ओढायची आहे. राईट साईडला मोठी लाईन ओढायची गरज नसते, जास्त जागा सोडायची अजिबात आवश्यकता नाही. त्यानंतर प्रश्न नंबर 2 अ जो आहे तो कवितेचा प्रश्न आहे, पद्य विभाग आहे, आणि तिथे त्या ठिकाणी तुम्हाला 2 कृती करायला सांगितलेल्या असतात 8-8 मार्काच्या. मग यात पहिले बघा असे दिलेले आहेत, जिथे तो शब्द जोडलेला आहे त्याच्या खाली अंडरलाईन केलेले आहे. दुसरा पुढच्या साईडला शब्द लिहिलेले आहेत म्हणून त्याच्या खाली अंडरलाईन केलेले आहे, आणि तेही पेनाने. बरोबर इथे स्वमताचा प्रश्न लिहिलेला आहे, साधारण एवढा आन्सर असायला पाहिजे तेवढंच लिहिलेलं आहे. आणि तिथे तिसरा जो असतो हा समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द लिहायचे असतात, आणि ते शब्द कवितेवरतीच विचारले जातात. त्यामुळं तुम्हाला ते सगळे समानार्थीचे शब्द लक्षात ठेवायला हवेत. तिथेच ब आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. ब अंकिला मी दास तुझा एक एक्झाम्पल दिलेला आहे इथं, आणि इथे तुम्हाला रसग्रहणाचा प्रश्न आहे. मग रसग्रहणाचा प्रश्न लिहित असताना कवितेचे नाव, कवितेचा विषय, पुढील शब्दांचा अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश, कविता आवडण्याची कारणे, हे प्रश्न असे सुटसुटीत आले पाहिजेत. पहिले 2 प्रश्न हे 1-1 मार्काचे असतात, आणि दुसरे 3 प्रश्न हे 2-2 मार्काचे असतात, हेही लक्षात ठेवायला हवं. त्यानंतर आहे स्थूल वाचनाचा प्रश्न, रॅपिड रिडिंगचा विभाग 3 हा आहे. इथे त्या ठिकाणी लक्षात घ्या की नवीन प्रश्न नवीन पेजवरती झाला पाहिजे. एवढी जागा रिकामी आहे म्हणून इथे खाली लगेच सुरुवात करू असं करू नका. आपल्याला पुढचे त्या ठिकाणी पेपर आपल्याकडे भेटणार असतात, त्यामुळे तिथे कधीही नवीन
क्वेश्चन सुरू करताना नवीन पेजवरतीच करायचा. एक आन्सर लिहिलं, एक लाईन रिकामी सोडली, दुसऱ्याचं आन्सर लिहिलं, दुसरी लाईन रिकामी सोडली. साधारण हे 3-3 मार्काचे प्रश्न असतात, तर आपण तेवढं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता हा तिसरा प्रश्न इथं झालेला आहे आणि तिसरा प्रश्न झाल्यानंतर एवढी जागा रिकामी आहे, इथेच रिकामी सोडा, कारण आपणाला चौथा नवीन प्रश्न सुरुवात करायची आहे आणि म्हणून तो नवीन प्रश्न नवीन पेजवरतीच आला पाहिजे. आता चौथा प्रश्न हा भाषा अभ्यासाचा असतो, व्याकरण घटकावरती आधारित प्रश्न असतो. म्हणून इथं बघा चौथा अ मध्ये पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मग जो वाक्याचा प्रकार आहे त्या 2 प्रकारांची नावं लिहायची असतात 2 मार्काला. ते एक संपला, एक लाईन रिकामी सोडा, दुसरी लाईन ओढा, त्याच्या खाली त्या ठिकाणी वाक्य परिवर्तन, ज्या वाक्यामध्ये परिवर्तन करायला सांगितले ते परिवर्तन करायचे आहे दोन्ही वाक्य. परत एक लाईन रिकामी सोडायची आणि परत त्या ठिकाणी आपण एक लाईन ओढायची. ह्या एक लाईन ओढल्यामुळं वरती त्या ठिकाणी एक्झामिनरला मार्क देण्यासाठी व्यवस्थित जागा मिळते. पुढे आहे वाक्यप्रचार जो आहे, 2 वाक्यप्रचार तुम्हाला लिहायचे आहेत. वाक्याचा अर्थ सांगण्याला 1 मार्क असतो आणि वाक्य बनवल्यानंतर त्याला 1 मार्क असतो, असे 2 मार्क असतात. आणि वाक्यप्रचाराला 4 मार्क असतात, एकाला 2 मार्क, असे 2ला 4 मार्क आहेत. ते झालं. जिथे आपण वाक्यप्रचार जोडलेला आहे तिथे आपल्याला अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर समानार्थी शब्द ब जो विभाग आहे तो, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द असेल, लिंग असेल, शब्द समूहाबद्दल शब्द असेल, हे एक झाला, एक लाईन रिकामी, दुसऱ्या लाईनला लाईन ओढायची. तसा दुसरा झाला, एक लाईन रिकामी, एक लाईन ओढायची. तसा तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा आहे, विरामचिन्ह ओळखा असेल, शुद्ध लेखन असेल, हे अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पत्रलेखन आहे, विभाग 5 उपयोजित लेखनाचा भाग आहे. पत्रलेखन किंवा सारांश लेखन एकमेकाला और असतं, मग तुम्हाला जे योग्य जमतं ते तुम्ही करायचं आहे. आता इथं पत्रलेखन दिलेलं आहे, वरती लिहिले पत्रलेखन, एक लाईन रिकामी सोडलेली आहे. त्यानंतर पत्रलेखनाला आपण सुरुवात केलेली आहे, बरोबर सर्व एकाच्या खाली एक, इथे कुठेही आपणाला लाईन सोडण्याची आवश्यकता नाही. आता इथे पुस्तकांची मागणीच आहे, तर पुस्तकांची नावं लिहिलेली आहेत, किती नग पाहिजेत, किती किंवा कोण लेखक आहे, कोण प्रकाशक आहे, ते आपल्याला इथे लिहिणं गरजेचं आहे. त्याचा छोटासा चार्ट पेन आणि स्केलच्या मदतीनं बनवणं आहे. आणि कष्टाबद्दल क्षमस्व लिहून कळावे आपला वगैरे विद्यार्थी, आणि हे सर्व लिहून त्या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे. त्यानंतर याचा दुसरा भाग आला आता जाहिरात लेखन. आता ब विभागामध्ये जाहिरात लेखन, कथा लेखन आणि बातमी लेखन असे 3 टॉपिक दिलेले असतात आणि 3 पैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. आता जाहिरात लेखनमध्ये इथं ऑलरेडी दिलेली जाहिरात आहे, त्यावरती तुम्हाला कृती करायला सांगितलेली आहे. आणि म्हणजे जशी कृती सांगितली आहे तसे बरोबर बॉक्समध्ये लिहिणं अपेक्षित आहे. इथेही बॉक्सच्या बाहेर मात्रा वेलांटी नको. तसंच इथेही आहे आणि तिसराही तसंच आहे. त्यानंतर बातमी लेखन आहे. बातमी लेखन साधारण अशा प्रकारे आहे, दिनांक 6 सप्टेंबर शिक्षक दिन समारंभ सोहळा, एक उदाहरण दाखल दिलेलं आहे. आणि साधारण एवढं तरी बातमी लेखन आपलं असणं गरजेचं आहे, तरच आपलं बातमी लेखन होऊ शकतं. त्यानंतर कथालेखन आहे, तर हे 2 टॉपिक घेतल्यामुळं कथालेखन घेतलेलं नाही आहे. आणि पुढे आहे शेवटचा टॉपिक असतो आणि तो असतो पत्रलेखनाचा. आणि तो निबंध लेखनाचा असतो. आणि तो निबंध लेखनाचा टॉपिक असतो 8 मार्कासाठी विचारला जातो. आणि तो 8 मार्कासाठी विचारत असताना योग्य ठिकाणी तुम्हाला कवितेच्या ओळी वगैरे टाकून साधारण निबंध असा लिहायला सुरुवात करायची आहे. आणि हे लिहित असताना बरोबर त्या ठिकाणी एकाखाली एक व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे.
इकडची लाईन मागे पुढे होते, शब्द लहान मोठे असतात, परंतु लेफ्ट साईडचे शब्द बरोबर एकाखाली एकच यायला हवेत. हा निबंध एक पेज भरून दुसऱ्या पेजला साधारण एवढा तरी झालाच पाहिजे, कारण 8 मार्काचा प्रश्न आहे आणि मग बऱ्यापैकी पॉईंट्स त्याचे आलेच पाहिजे असतात. ओके, अशा प्रकारची कृतीपत्रिका आहे आणि ही कृतीपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला